आपल्यासोबत बीडचे खासदार बजरंग सोनवणे सर आहेत, शरद पवार गटाचे खासदार आहेत. सर, खासदार फुटीनंतर निधीचा विषय खूप जोरात चालू आहे. नेमकं निधी मिळतोय की नाही, काय विषय आहे? हे बघा, मी विरोधी पक्षात खासदार आहे, त्याच्यामुळे मला निधी कमी मिळणार, मला निधीमधून डावलला जाणार, ही स्वाभाविक आहे. मी ऍक्सेप्ट केलेलं आहे. मला त्याच्यावर दुसरं काही वेगळं बोलायचं नाही. त्याच्यामुळे आता दुसऱ्याचं काय, ते काय बोलतात कोण, त्याच्याबद्दल नाही. मला निधी कमी मिळतो का मिळतोय, मला डावलं जातं का तर डावलं जातं, ठीक आहे. मग आता बघा, ज्याची त्याची कला आहे. मला डीपीडीसी मधून मागच्या वेळेस दादाने निधी दिला, त्याच्या अगोदर नाही दिला. आता सुनीता देतील म्हणलोय, आणि देतानाच म्हणजे त्याची खात्री पाहिजे. मला माहित होतं, मला ज्यावेळेस मी निवडून आलो 24-25 मला मिळणार नाही, 25-26 मिळणार आहे, मिळाला. आता 26-27 सुद्धा मला माहिती मिळणारच आहे. सर, तुम्ही निधी मिळणार आहे म्हणतात, बराच निधी जो आहे डीपीडीसी वर बोललो. जिल्हा नियोजन समिती जी बीड जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असते, जी पहिली समितीचा जो निधी वाटला गेला, त्या निधीमध्ये मला निधी मिळाला का? 1 रुपया सिंगल 1 रुपीज मिळाला नाही. त्याच्यावर काय वेगळेच विषय झाले असतील, ती होणार होतं, ती काय जी झालं होऊ द्या. पण ठाकरे गटाच्या खासदारांचा देखील एक रिपोर्ट कार्ड सध्या येतोय, त्याच्यामध्ये त्यांना देखील निधी मिळालेला आहे, तरी देखील ते पक्ष सोडून मला त्यांच्यावर काही बोलायचं नाहीये. मला त्याच्यात काही बोलणं नाहीये. सर, आता एकूणच बीड जिल्ह्यामध्ये आता काम करताना, विकास काम करताना मग तुम्हाला अडचण येत आहेत का? हे बघा, आपल्याला काम करताना अडचण येतात का? विरोधी पक्षाच्या खासदाराला अडचण येऊ शकते, येते, पण त्याच्यातून मार्ग काढून आपण अपेक्षा कमी करा. अपेक्षा भंग होत नाही. आता एक निष्ठेचा विषय जो आहे तो सातत्याने चर्चेत येणार आहे खासदार फुटीनंतर. या निष्ठेबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? बघा, माझ्या पक्षाबद्दल आणि माझ्याबद्दल मी बोललो. आमच्या पक्षातला एकही खासदार फुटणार नाही आणि एकही खासदार कुठं कुणाकडे जाणार नाही. आणि माझं बोलणार तर माझा विषय, आम्ही 8ला 8 खासदार एकत्र आहोत. आम्ही एकत्रच होतो, एकत्रच आहोत आणि उद्या एकत्रच राहू. मग आता ही तुमच्या सर्व प्रश्नाचं उत्तर ह्याच्यात आलं. महायुतीचं मग जे ऑपरेशन चालू आहेत, मग या ऑपरेशन्स कडे कसं पाहायचं आता? हे बघा, आता काय कुणाला बोलायचंय, ही सध्या कसं आहे, आता प्रत्येकाला अधिकार आहे लोकशाहीत. काय कुणा तोंडाला हात लावू शकत नाही. जे बोलायचे ते बोलत असतील. त्यांनी आमच्या 8 खासदारातला एखादा खासदाराचं फोडून दाखवला किंवा गेला, असं काही झालं एखादा सिंगल, तर तिचं उत्तर मला विचारा तुम्ही, त्यावेळेस मी तुम्हाला उत्तर देईन. तुम्ही असं म्हणला होतात, मी उत्तर द्यायला असणारच, इथंच येतो, मीच पाहायला येतो. तुमचे खासदार एकजूट आहेत असंच म्हणायचं, कारण की समोरून काय आहे मला माहित नाही. आमचे खासदार, आम्ही आमचा कार्यकाळ एकजुटीनेच पूर्ण करणार, त्याच्यात शंका नाही. आणि तुम्ही शंका घेऊ नका. जिम्मेदारीने सांगतो, विनम्रपणे तुमच्या कॅमेऱ्यासमोर मी सांगतो की आमचे 8 खासदार लोकसभेचे एक संघ आहेत. 8 मध्ये सुप्रियाताई हे आमच्या नेत्या आहेत, आमच्यासोबत अमोलदादा हे आमचे पीप आहेत, आणि सर्व आम्ही बाकीचे 6 जण असे म्हणून आम्ही 8 खासदार आहोत. 8ला 8 खासदार एक संघच आहोत. शेवटचा प्रश्न सर, नेतृत्वाचा एक प्रश्न सातत्याने दुसऱ्या पक्षामध्ये एक निर्माण होत असतो. आपल्या पक्षामध्ये जे नेतृत्व आहे, वरिष्ठ नेतृत्व आहे, ते तुम्हाला सपोर्ट करतंय का? आमच्या पक्षामध्ये कधीही असं वाटलं नाही की आमचं नेतृत्व आम्हाला मदत करत नाही. रात्री 12 वाजता, 1 वाजता, 2 वाजता कधीही आम्ही कुणेकाला, तुम्हाला मी माझा फोन आता दिलाय, फोन काढून दाखवतो, ग्रुपवर सुद्धा बोललं जातं, आमचे कॉल कुणेकाला होतात. सुप्रियाताईला सुद्धा मी फोन लावत असेल, ताई मला काही काम असेल तर सांगत असतील, आदेश देत असतील, त्यांना मी काही विनंती करत असेल, किंवा आमचं कोणी आता पवार साहेबासारख्या माणसाला रात्री 11-11, 12-12 वाजेपर्यंत आम्ही फोन करतोय, रात्री त्यांच्या सोबत बसतोय, अवेलेबल असतोय. बिलकुल. अरे काय वय आहे त्या माणसाचं, तरी पण साहेब सकाळी 8:30, उशीर झाला तर 5 मिनिट इकडे. तुम्ही पण एकदा प्रयोग करून बघा, उद्याच साहेब आजारी असताना, बेडवर असताना सुद्धा 8:30ला लोकांना अटेंड करणारा नेता, महाराष्ट्रातला नेता, जगाच्या पाठीवर कोण असेल तर ते आदरणीय शरदचंद्रजी पवार आहेत. त्याच्यामुळे त्यांचा तर नादच कुणी करू नका, ठीक आहे. ही संकट येत असतात, जात असतात, त्याच्यात ती बघत बी नाहीत, त्यांना काही त्याची ही बी नाही. आणि माझ्या नेतृत्वाचा आमच्या कुणावरही गैरविश्वास नाहीये, आणि माझा कुठलाही या 8 लोकातला एकही सदस्य विश्वासघात करणार नाही. मी त्यांची गॅरंटी घेतोय. माझं तर जाऊ द्या, मी त्यांचं बोलतोय, म्हणजे काहीतरी असेल म्हणून बोलतो. आम्ही सर्व एक आहेत, 8 ठिकाणी. त्याच्यामुळे ह्याला पूर्णविराम टाका, फुलस्टॉप टाका, काही नाही. तुम्ही म्हणतात विश्वासघात होणार नाही, पण समोरून प्रयत्न होत. समोरून काय होतंय माहित नाही हो. तुम्ही पालती घागर त्याच्यावर पाणी टाकला भरणार आहे का? त्याच्यामुळे काय त्यांचा विचार करायचा आहे, त्याचा आम्ही विचार करत नाहीत. आता आमच्यावर विश्वास पाहिजे. आमचा ठाम आमच्या माणसावर विश्वास आहे, आमच्या नेत्यावर विश्वास आहे, आमच्या पार्टीवर विश्वास आहे. त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यावर काही बोलायचं नाही. आमचा जो विषय आहे तो आम्ही सर्वजण एक संघ आहोत, एक संघ राहूत, आणि एका दिलानं आम्ही काम करतो. आमची पार्टी पूर्ण ताकदीनं
एकत्ररित्या आहे. त्याला कुणी काय प्रयत्न करतंय, हा प्रयत्न लोकांना म्हणायचं तुम्ही तोडायची. अरे तुम्हीच जर एक संघ आहात तर तुम्हाला काय परिणाम होणार आहे? काय होणार आहे? हा तुमचेच कुणी डोळमळ असेल तर परिणाम होईल. आमच्याकडे काय परिणाम होणार नाही. आम्ही सांगितलं, मी परत 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 सर्वांना सांगतोय, एक घागर पालती ठेवली त्याच्यावर पाणी होतं, भरणार आहे का? भरणारच नाही. त्याच्यामुळे आमचा कधीही कुठलाही माणूस कुणी जाणार नाही आणि त्यांच्या अपेक्षा आम्ही फुटावेती असणाऱ्या लोकांचा जो भ्रम आहे किंवा जी कुणाची अपेक्षा असेल या नेत्यांची या पक्षांची ती पूर्ण होणार नाही. एवढं तुम्हाला शब्द देतो. खूप खूप धन्यवाद. सर हे होते बीडचे खासदार बजरंग सोनवणे सर. त्यांनी एकूणच जी निष्ठा आहे, खासदार फुटू नाही शकत, आमच्या पक्षाचे जे चंद्र पवार पक्षाचे खासदार आहेत ते फुटू नाही शकत असा त्यांनी दावा केलेला आहे. आपल्याला माहिती आहे एकूणच जे ऑपरेशन टायगर नंतर इतर खासदार जे आहेत ते देखील फुटू शकतील अशी चर्चा होती. त्यामुळे आता पाहणं सगळं हे संपूर्ण राजकारण जे आहे ते महत्वाचं ठरणार आहे. सध्या मी पावसाळी अधिवेशनमध्ये आहे आणि या अधिवेशनादरम्यान आपण वेगवेगळे जे मुद्दे आहेत ते कव्हर करतोय. त्यामुळे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.